आपण एकटेच 50-55% त्याला नाविलाज आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो आमचा नाविलाज आहे. जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकारणार नाही. जशास तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा. ते शांततेत राहिले आम्ही शांततेत राहणार. पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले, छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले झाल की तलवारी काढा, गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, हे जर असे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे. अत्यंत गंभीर बाब आहे ही राज्यासाठी. ही राज्यासाठी शांततेची बाब नाही आहे. आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टर मराठी आहेत. आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठी आहेत. उत्तराला उत्तर देणार. पण आता शंभूराजे देसाई साहेब म्हणले 13 तारखेपर्यंत एकही शब्द आपण त्यांना उत्तर देत नाहीत. त्यांनी सांगितलं 13 तारखेपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवा. याचा अर्थ आपण दिलेल्या 9 मागण्या त्या पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवू. आपण आपल्या कामात राहू. आपले 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे आपले शांतता जनजागृती मराठा आरक्षणासाठी रॅल्या ठेवल्यात, या रॅल्याला घरातला मराठा आई बहिणीसह सगळ्यांनी एकजुटीनं एकत्र या. आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा आहे ही सगळ्यांना विनंती आहे. आणि शांतता या राज्यात राहिली पाहिजे. ते काही म्हणले, ते येवल्याच्याने सांगितलंय काही म्हणा, ते काही म्हणले तरी 13 तारखेपर्यंत कोणी उत्तर देऊ नका. एखाद्यानं आपल्याला हणलं तरी देऊ नका. 14च्या नंतर बघू. उत्तर दिलं नाही. ते म्हणाले जरांगे म्हणजे मराठा समाज नाही म्हणते ते तर नाही.